6 जागा त्यांना प्रभागाच्या देऊन 4 जागा देऊन टाकल्या. कसं देता येईल? आघाडी म्हणल्यानंतर तुम्ही 2 आम्ही 2 घ्यायला पाहिजे का नाही? बरोबर. तुम्ही जर माझी राजकीय माती करायची ठरवून नातं वाढवा येऊ शकत. इकडं प्रभाग क्रमांक 7 मध्ये भरलेला भाजपमध्ये तुम्ही उंबाटाला भाजप देता. बरडे तिकडे भाजपची दोस्ती, इकडं वानकर इकडं आमच्या विरोधात. बरोबर साहेब, पण तुमचा महाविकास आघाडीचा धर्म आहे. महाविकास आघाडीच्या धर्माप्रमाणे जर काही विषय असतील तर ते तुम्ही अध्यक्ष वगैरे मला म्हणजे अध्यक्ष सगळ्या प्रयत्न केला ना, त्याला सांगितलं महाविकास आघाडी तो असा निर्णय कसा घेऊ शकते? आमच्या उमेदवाराचा काय विचार करणार नाही का? तुम्ही जागा 17 जागा घेतल्यात, 17 मधून 1 माणूस येत नाही पक्षाचा. मग पक्षाचं हित करणार का? कशासाठी आघाडी करायची? मग अजितदादा पक्ष विरोध करा म्हणलं मी. जर तुम्हाला 100% काँग्रेस आणि शिवसेनेबरोबर राहून जागा येत नसेल तुमची, आम्ही तर ऑफर दिलीच होती घेऊ साहेब. गेले मी बोललो ना, अजितदादा भेटलो मी. अजितदादा भेटलो, तटकरेला भेटलो. त्यांनी एका पायावर तयार आहे. शेवटी माझी इच्छा काय माहिती आहे का साहेब? शेवटी आपले काय म्हणतात त्याला, आपले मार्ग जरी आपले मार्ग 2 जरी असले की ध्येय आमचे एकच आहे. पवार साहेब म्हणजे काय, माझी एक विनंती ऐका साहेब. साहेब ऐका, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते आहात. त्या सोलापूर आपल्या पुणे नगरीचे महापौर म्हणून तुम्ही सत्ता भोगलेली आहे. तुमच्या बाबतीमध्ये एक आमच्या मनामध्ये एक आत्मीयता आहे की माझी एक विनंती अशी आहे की तुमचा जो पण विषय असेल ते तुम्ही 4 भिंतीच्या आत आपल्या पक्षाच्या अध्यक्षासोबत विषय मिटवावा. तुम्ही इथं बसणं हे माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला लाजीर म्हणजे एक माझ्यासारख्या म्हणजे काय म्हणतात एक लाजीरवाणी गोष्ट आहे साहेब. बरोबर आहे, तुमच्या बाबतीत आम्हाला अभिमान आहे साहेब. तुम्ही सत्ता भोगली, पवारांचं या ठिकाणी झेंडा रोवण्याचं काम केलं साहेब. तुम्ही पवारांचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून तुमची ओळख आहे साहेब. पवारांचं नाव पुसा लागले म्हणूनच आंदोलन आहे. दाखवतो हे दत्ता मागण्या हे निवेदनाची एक कॉपी दे. वाचलं वाचली साहेब. मी आता निवेदन लिहिलेलंच की सगळे तुमच्या हातात. ठीक आहे साहेब, माझी विनंती आहे की इथं पैशापेक्षा सामोपचाराचा विषय मिटवा अशी माझी विनंती आहे. 3 दिवस तेच केलं त्याच्यासमोर. रोज त्याला हात जोडून विनंती केली, पाया पडून विनंती केली. त्यांनी निरोप दिला होता मला सांगितले ना, काय म्हणून तुम्हाला भेटण्यासाठी निमंत्रण दिलं ना. शंकर पाटील आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी अध्यक्ष तुम्हाला भेटायला आलते ना. त्यांनी तुम्हाला म्हटलेत ना भेटून आपण काय असेल ती सविस्तर चर्चा करू म्हणून. केली ना चर्चा त्यांच्याशी अगोदर. त्याला सांगून आलो, बसण्याच्या पूर्वी सांगितलं मला उपोषण करावं लागेल म्हणलं. हा विषय कुठं तर थांबला पाहिजे, हे फक्त प्रामाणिक कार्यकर्त्याची इच्छा आहे, बाकी काही विषय नाही आहे. काय म्हणजे कुठलं राजकारण किंवा कुठला स्वार्थपणा नाही आहे, एवढीच विनंती आहे, बाकी काय नाही. कारण की सध्या हा विषय बरोबर माझा 1 नंबर सांगलाय त्याने अजितदादा पक्षाची आघाडी करावी.